नमस्कार मित्रांनो, कमळी या मालिकेमध्ये आज आपण पाहणार आहोत की कामिनीने आता DNA रिपोर्ट आणलेले असतात आणि DNA रिपोर्ट घेऊन ती गुपचूप घरात चाललेली असते. पण सकाळपासून तिचा पत्ताच नसतो, त्यामुळे रागिनीला टेन्शन आलेलं असतं. आई तू कुठे गेली होतीस ग? कामिनी उडवाउडीची उत्तर देते, इथेच होती की मी. काय कामे बोल, आणि काय असेल ना तर पटकन सांगा, मला वेळ नाहीये. रागिनी म्हणते, अगं आई असं काय करते तू, बस की माझ्याशी बोल. कामिनीच्या डोक्यात वेगळंच काहीतरी चाललेलं असतं, त्यामुळे रागिणीबरोबर निवांत बोलावं बसावं असं तिच्याकडे वेळ नसतो. DNA रिपोर्ट हातात असतात आणि डोक्यात टेन्शन असतं, विचारचक्र चाललेलं असतं. ती पटकन रागिणीच्या जवळून उठते आणि आतमध्ये निघून गेलेली असते. रागिणी आई आई करते, पण तिच्याकडे हिचं काही लक्षच नसतं. इकडे आता सरूला भयानक असं स्वप्न पडलेलं असतं की कमळीला गुंडांनी गोळी वगैरे मारलेली असते आणि कमळी आता शेवटचा श्वास घेत असते. जोरात सरू कमळी असं म्हणते आणि डचकून उठलेली असते. खूप तिला भीती वाटते. डोळे उघडल्यावर सरूला कळतं की हे जे आहे ते स्वप्न होतं, खरं काहीच नव्हतं. तेव्हा कुठे सरूच्या जीवात जीव आलेला असतो आणि ती अशी रिलॅक्स होते. तुळजाई, मला असं स्वप्न का पडलं असेल? माझी कमळी खरंच कोणत्या संकटात असेल का? कुठलं संकट आहे का तिच्या डोक्यावर? नको नको ते प्रश्न, नको नको ती शंका आता सरूला यायला लागलेली असते. शरूची आता चलबिचल होते आणि ती काय करू आणि काय नाही अशी अवस्था झालेली असते. काही करून तुळजाई माझ्या सरूला, माझ्या कमळीला संकटातून वाचव. काही संकट असेल तर ते दूर लोटून दे. सरू आता देवी आईकडे धावा करते आणि हात जोडून तिला घराणं मांडत असते. खूप टेन्शन आलेलं असते ह्या सरूला. काय करू आणि कसं माझ्या कमळीला वाचू हा प्रश्न पडलेला असतो. इकडे आता अन्नपूर्णा कॉलेजमध्ये कामिनी आजी वॉचमनला आवाज दिलेला असतो की इथे कोणी आहे का? तर वॉचमन काही रिप्लाय करत नाही. तिथे कोणीच नसतं. ही खूप आवाज देते पण तिला कोणीच माघारी आवाज देत नाही. एक मॅडम येतात आणि काय काय मॅडम, कुठे आहे तुम्ही? काय करता आणि कामावर काही लक्ष विक्ष आहे की नाही? काय चाललंय तुमचं, तुम्हाला तरी कळतंय का? कामिनी आता डायरेक्ट हॉस्टेलवर आलेली असते आणि इकडे तिकडे बघत असते की कमळी कुठे दिसते की काय. कमळी कुठेच काही दिसत नसते. आता आतमध्ये चाललेली असते. जी रेक्टर असते तिला विचारते की कमळी कुठे आहे? ती बाहेर गेली आहे निंगी सोबत आणि माहित नाही आता कधीपर्यंत माघारी येईल. आता जरा कमी आवाजात, दबक्या आवाजात कामिनी म्हणते त्या मॅडमला, जरा चावी देता का तिच्या रूमची? मॅडम अशी चावी नाही देऊ शकत आहे आम्ही. का? चावी देऊ शकत नाही आणि तुम्ही कोणाला नाही म्हणताय? कळतंय का मी कोण आहे? हो मॅडम, तुम्ही कोण आहे मला माहिती, पण कोणाच्याही रूमची चावी देणं आम्हाला अलाउड नाही आणि आम्ही नाही देऊ शकत आहे. कमळी आमच्या घरी राहायची म्हणजे अन्नपूर्णा आजीच्या घरी, तुम्हाला माहिती आहे का? हो माहिती आहे की. त्यावेळेला अन्नपूर्णा मॅडमच्या घरून तिने खूप किमती वस्तू, दागिने, बऱ्याच वस्तूंची चोरी केली आहे आणि आम्हाला शंका आहे की 100% तिच्या रूममध्ये असणार आहे. म्हणूनच तिच्या रूममध्ये जाऊन मला जरा बघायचंय, झडती घ्यायची की आमच्या महागड्या वस्तू तिच्याकडे आहेत का. असं म्हटल्यावर एका मिनिटात चावी देऊन टाकलेली असते, कारण आता चोरीचा आळ वगैरे असतो म्हटल्यावर तर मॅडम फारसा काही विचार करत नाही. कामिनी आता चावी घेतलेली असते आणि रूममध्ये डायरेक्ट शिरलेली असते. इकडे आता ऋषी त्याच्या कॅबिनमध्ये असतो आणि निवांत असा असतो, एकच विचार करत असतो, कमळी आणि कमळी. त्या दिवशी विवाह सोहळ्याच्या वेळेला कमळी आणि ऋषी छान असे तयार झालेले असतात. तीच कमळी ऋषीच्या डोळ्यासमोरून सारखी जात असते आणि तीच कमळी त्याला सारखी आठवत असते. तिचा विचार करत असतो. तेवढ्यात काय कमळी हातामध्ये फाईल वगैरे घेऊन आलेली असते. माय कमिंग सर असं विचारत असते. तेव्हा ऋषी म्हणतो येस. समोर जेव्हा कमळीला बघतो तेव्हा त्याला धक्काच बसतो आणि उभा राहिलेला असतो. कमळी म्हणते, सर अहो काय चाललंय, बसा बसा, उभे का राहिलात तुम्ही? कमळी आली म्हणून ऋषी फार असा आनंदी झालेला असतो, एकटक तिच्याकडे बघायला लागलेला असतो. अगं बस बस कमळी, तू कशी आली? मला फार आनंद झाला. इतका इतका आनंद झालेला असतो की याला कळतच नाही समोर साहेबा आहे की कमळी आहे. तो म्हणतो, अरे ऋषी काय चाललंय तुझं, मी समोर कोण आहे बघ तर. तरीही याला ती कमळी दिसत असते. हा कमळी म्हणूनच तिच्याशी बोलतो, लाजतो, हसतो, रिस्पेक्ट देतो. शेवटी साहेबा आता जोरात त्याच्या हातावर मारतो आणि म्हणतो, अरे मी आहे, काय चाललंय रे तुझं? तेव्हा कुठे ऋषी भानावर येतो आणि त्याला कळतं की ही कमळी नाहीये, तर साहेबा आलाय फाईल घेऊन आतमध्ये. कमळी नाहीच आहे, हे माझं स्वप्न किंवा माझा भास आहे. आता ऋषीला कुठं कळतं की हे सगळं काही ते चाललंय ते खोटं आहे, कमळी नाहीच आहे माझ्याजवळ. कामिनी रूम मध्ये शिरलेली असते इकडे आणि तिच्या मॅडमने चावी दिली आहे कमळीच्या रूमची. ती चाललेली असते सरळ. आता समोरून तिला कमळी आणि निंगी येताना दिसतात. त्यांच्याकडे बघते आणि खाली मान घालून ती मॅडम आता सरळ चाललेली असते. ती काहीच सांगत नाही की तुमच्या रूममध्ये कामिनी आहे, काही चेक वगैरे करते, काहीच नाही. तिचं फक्त काम असतं की चावी देणं. चावी देऊन ती निघून गेलेली असते. इकडे मात्र कामिनीने दार उघडून आतमध्ये शिरलेली असते. पटापट पटापट तिचं चाललेलं असतं, हे उचक ते उचक, सगळे उचक पाचक सुरू असते. कुठे काही मिळतं का धागा दोरा? कमळी कोणाची मुलगी आहे, कमळी कोणाची नातेवाईक आहे, कमळी मूळ कुठून आली, तिचे वडील कोण, आई कोण, सगळं नातलक धुंडळून काढण्यासाठी ही कामिनी खटाटोप करत असते. काहीही करून कमळीचं नातेवाईक तिला शोधायचं असतं, म्हणजेच कमळी कोणाची मुलगी आहे हे लगेच कळेल. कामिनीने सगळं काही बघितलेलं असतं, तिला कुठेच काही सापडत नाही. शेवटी कमळीची जी पेटी असते ती पेटी उचकायची राहिलेली असते.
कामिनी आता त्या पेटीला हात घालते आणि पटापट काही फाईल असतात, काही डॉक्युमेंट असतात, काही फोटोज असतात, सगळं काही बघायला लागलेली असते. ती आता त्या फाईल किंवा ती फोटो वगैरे बघणार. तेवढ्यात काय कमळी आणि निंगी येतच असतात आणि चर्चा चाललेली असते की आता लगेच आपली बॅग उचलायची आणि निघून जायचं, कारण कधी एकदा गावाला पोहोचते, आई आबाला बघते, भेटते, असं झालंय. त्यांच्याबरोबर जास्तीत जास्त वेळ मला घालवायचा आहे. निंगी म्हणते हो गं बाई हो, आपण लगेच निघूया आणि लगेच आपण गावाला पोहोचूया. आबा बरोबर काकी बरोबर मला पण वेळ घालवायचा आहे की आपण लवकर जाऊया. कमळी म्हणते वय ग, अजिबात टाइमपास करायचं नाहीये. दोघींनी आता ठरवलेलं असतं अजिबात टाइमपास करायचं नाही आणि आता इथून लगेच निघून जायचंय. म्हणून घाईघाईने त्या रूमच्या दिशेने येतं. कमळी आणि निंगी जेव्हा रूममध्ये येतात, समोर बघतात काय कामिनी. आणि कामिनी यांच्या रूममध्ये कशी त्यावेळी हॉस्टेलच्या रूमवर अचानक आलेली असते. कोणाला न विचारता चावी घेतलेली असते, गुपचूप त्या रूममध्ये शिरलेली असते, सगळी उचकपाचक झालेली असते. कमळीची बॅग सुद्धा चेक करत असते. आता हे सगळं विचित्र प्रकार असतो आणि याची परमिशन नसते. आता हे जर पोलिसांना कळालं तर कामिनीला खरंच अटक होऊ शकते, कारण कुणाच्याही रूममध्ये परमिशन शिवाय जाणं, उचकपाचक करणं हा गुन्हाच आहे. आणि कामिनीने तो गुन्हा केलेला असतो. उद्या कमळी जर म्हटली की माझं अमकं चोरीला गेलं तर कामिनी सहज जेलमध्ये जाऊ शकते. पण कामिनीकडे पैसा असतो, पावर असते, त्या जोरावर ती काहीही करू शकत असते. कमळी म्हणते कामिनी आजी इथे काय करताय तुम्ही इथे काय करताय आणि तुमच्या हातात काय येते. आता कामिनी घाबरलेली असते, पण कमळीला दाखवायचं कसं की मी घाबरलीये. कामिनी काहीच लक्ष देत नाही आणि उलट तिला वर तोंड करू म्हणते काय करते म्हणजे काय, माझं काम होतं म्हणून मी इथे आली, तुमचं काय काम होतं. आमच्या घरात जेव्हा राहायची तेव्हा आमच्या मौल्यवान वस्तू चोरीला गेल्या आणि त्याच वस्तू तुझ्याकडे आहे अशी खात्री आहे, म्हणून मी तुझ्या वस्तू बघायला आली किंवा त्या रूममध्ये काही सापडतं का बघतीये. कामिनी आजी बासा, हे खोटे नाटे आरोप, तुमचं जे चाललंय ना ते बंद करायचं. तुमच्या घरात राहत होते तेव्हा नको ते आरोप, नको ते बोलणे आणि तुम्ही जो काही त्रास दिला तो सगळं काही सहन केलाय. आता मात्र मी काही एक सहन करणार नाही आणि तुमचा त्रास तर अजिबात सहन करणार नाहीये. तुमचं काय चाललंय ना कामिनी आजी, जरा तुम्हीच विचार करा. मी आता कुणाला काही घाबरत नसते, कारण मी तुमच्या घरात राहत नाही आणि चोरी वगैरे करणं हे तर शक्यच नाहीये, कारण हे मला जमणार नाहीये चोरी बेरी. तुम्ही उगाच काही आळ माझ्यावर लावू नका, मी आत्ताच सांगते. मी म्हणते तुमच्याबरोबर बोलायची गरज नाहीये, मी चोरी केली तुम्ही म्हणून चेक करायला आली, त्यामुळे आवाज वाढवायचा नाही. कमळी म्हणते आत्ताच्या आत्ता कशासाठी आली, काय आली हे तर कळालंय. एका मिनिटात तशा स्पीडमध्ये बाहेर गेली तर ठीक, नाही तर मी तुझं काय करेल ना कळणार सुद्धा नाही. कमळीने कामिनीला धमकी दिलेली असते आणि निंगी म्हणते आता तू जर गेली नाही ना कडू आजी तर मी बघ तुझी काय हालत करते, तू परत घरी जायच्या लायकीची राहणार नाही. जाते मी पहिला आणि शेवटचं सांगते, इथे येऊन उचकपाचक करण्याचं धाडस करायचं नाहीये, आमच्या रूमच्या आसपास सुद्धा भटकायचं नाहीये. कडू आजी कळतंय का, काय काम असेल ना ते हॉस्टेलच्या बाहेर, परत आमच्या इथे येऊन असं काही चोरी वगैरे करायची नाही. ही पहिली आणि शेवटची चूक म्हणून मी माफ करतेय. परत जर असं काही झालं तर मी खूप गंभीर असा गुन्हा दाखल करीन तुमच्या विरोधात, त्यामुळे परत माझ्या रूमकडे फिरकायचं सुद्धा नाही. कामिनी म्हणते कमळे टमळे लक्षात ठेव, मी पण कुणाला घाबरत नसते. मी सुद्धा कामिनी आहे. कामिनी आणि मला धमक्या द्यायच्या. कामिनी आता पळून गेलेली असते, पण कामिनी गेली की लगेच कमळी बघते की ही काय शोधत होती. आता कामिनी फोटो वगैरे बघणार असते, तेवढ्यात काय ऐन वेळेला कमळी टपकलेली असते आणि ती फोटो बघायची राहून जाते. आणि कमळी चेक करते फोटो वगैरे सगळं काही जिथल्या तिथे असतं, ती व्यवस्थित सगळं ठेवते आणि रिलॅक्स होते. काय करायचं हिला करू दे या म्हातारीला. आता कामिनी थोडीशी लांब जाते आणि म्हणते दरवेळेला असं का होत असेल, काहीतरी करायला गेले की माझा डाव उलटा पडलाच पाहिजे. तर फोटो हातात होता, कमळीची आई नेमकी कोण आहे हे मला दिसणार होतं, तेवढ्यात काय ते कमळी आली आणि पचका झाला, नाही तर कमळीची आई कोण आहे हे मी शोधूनच काढलं असतं. होता पण थोडे वाचून तो. आता राजन आपल्या बाबांना जेवण भरवत असतो आणि अन्नपूर्णा आजी कौतुकाने राजनला बघत असतात. राजन म्हणतो आई मला कधीच वाटलं नव्हतं तू मला माफ वगैरे करशील, पण थँक्यू सो मच, तू मला माफ केलंय आई. अन्नपूर्णा आजी म्हणतात राजन तुझ्याकडे लाख गुण आहेत की ते चांगले आहेत, एक चूक केली म्हणून काय झालं आणि एका चुकीची शिक्षा एवढी मोठी नकोच आहे ना. राजन आता खूप खुश असतो की अन्नपूर्णा आजी राजन तिघांचं कुटुंब असतं आणि छान असं मजेत ते जगत असतात. इकडे आता निंगी म्हणते कमळी ती कडू आजी कशाला आली असेल आणि कोणत्या गोष्टीचा शोध घेत असेल, तिची हिंमत तर बघ ना, आपल्या रूम मध्ये येऊन ती आपल्या वस्तू बघतीये, तिला काय शंका आली असेल का आपल्या रूम मध्ये. कामिनी आजीचं काय काम होतं निंगे मला हे माहित नाहीये, पण माझे फोटो त्यांना कशासाठी लागतात याचा पण अंदाज आलेला नाही. 100% नक्की काहीतरी कारस्थान करतेय. कमळी तू अगदी बरोबर बोलली आहे, कारण ती कामिनी आहे, शांत बसणार नाही. तिच्या कारस्थानी डोक्यामध्ये कारस्थानच नेहमी सुरू असतं. काही ताणून नसेल ठेवलं ना आपल्या खोलीत, पहिल्यासारखं आपल्याला फसवण्यासाठी काही सामान वगैरे आणायचे आणि मग पोलिसांना घेऊन यायची ती कामिनी म्हटलेली असते की मी तुला तर अजिबात घाबरत नाही आणि तुला शोधत तुझ्या घरी सुद्धा येणार आहे मी. आता कमळीच्या लक्षात येतं ही काही ठेवायला नव्हती आली तर काहीतरी शोधायला आली होती.
काय शोधायला आली याचा धागादोरा यांना लागत नसतो. कमळी आणि निंगी याच गोष्टीचा विचार करतात की या कडू आजीला इथे काय शोधायचं होतं. कामिनी हॉस्टेलवर आलेली असते आणि हॉस्टेलवरून डायरेक्ट ऑफिसमध्ये जाते. कमळीचे काही फॉर्म वगैरे असतील, त्यावर तिच्या आई वडिलांचा फोटो, ऍड्रेस काहीतरी असणारच आहे. त्यामुळे कमळीच्या बाबतीत मला जी काही माहिती मिळेल तेवढं चांगलं आहे. आणि आता त्या रूममध्ये येऊन त्या मॅडमला अगदी जबरदस्ती करत असते की दाखव कमळीची फॉर्मवर सही कोणाची आहे, नाव कोणाचं आहे, आई बापा कोण आहे, काहीतरी कमळीची माहिती दे. ही कामिनी जबरदस्तीने त्या मॅडमकडून माहिती मिळवत. मी हे रेकॉर्ड मागू शकत नाही आणि मी सुद्धा दाखवू शकत नाही, हे शक्यच नाहीये. सगळं इलिगल चाललंय आणि लिगल काहीतरी तुमच्याकडे असेल परवानगी वगैरे तर मी दाखवू शकते, पण अनलिगल मी काहीच काम करणार नाहीये. आता ही कामिनी मागचा पुढचा काही विचार करत नाही आणि डायरेक्ट गळा पकडलेला असतो त्या मॅडमचा. हिंमत आहे का कामिनीला नाही म्हणतेस होय? अहो मॅडम काय करताय, वर बघा कॅमेरा चालू आहे आणि सगळं रेकॉर्ड होतंय. कामिनी इतकी घाबरते आणि पटकन तो गळ्याचा हात काढते. सगळं रेकॉर्ड होतंय? अरे बापरे. कामिनी म्हणते जर माझं काम केलं नाही, कमळीविषयी जर माहिती दिली नाही तर गोळ्या घालून मारून टाके ना. पहिलं आणि शेवटचं सांगतीये. सीसीटीव्ही फुटेज सुद्धा डिलीट वगैरे करायचं आणि कुणाला काहीच सापडतं कामा नाही. मोठ्या तोऱ्यामध्ये असते आणि कुणालाच ती जुमानत नसते. फक्त कामिनी स्वतःलाच काय असेल ते महत्व देत असते, बाकी कुणालाच ती महत्वाचं समजत नसते किंवा महत्व देतच नसते. ती करेल तीच पूर्व दिशा असं कामिनीचं चाललेलं. निंगी कमळीला म्हणत असते, कमळे लक्षात आलं का गं, त्या कडू आजीने जाताना तुझ्या घरचा पत्ता विचारला एवढ्या गोंधळात. कशासाठी विचारलं असते, तिला काय करायचं तुझा घरचा पत्ता? कमळी म्हणते हो गं, मला पण त्याचीच भीती वाटायला लागली. या म्हातारीला कशाला पाय माझ्या घरचा पत्ता. एक नंबरची कपटी बाई आहे, या काहीही करू शकते. तिच्या आईला ना आबाला काही करायचा विचार करणार नाही ना, कारण ही बाई कोणत्याही थरायला जाते आपल्याला माहितीच आहे. निंगे म्हणते होय ग कमळे, काही करू शकते. ती कडू आजी खरंच कडूच आहे. कामिनीला आता कमळीच्या गावचा पत्ता सापडलेला असतो. कामिनीने धडपड केलेली असते आणि बरोबर कमळीचा पत्ता मिळवलेला असतो. ही म्हणते आपल्या घरचा पत्ता वगैरे जर सापडला ना कडू आजीला तर आपल्या घरी जाऊन पोहोचेला. आता कमळी आणि निंगी खूप घाबरलेले असतात. कामिनीला आता पत्ता सापडलाय त्यामुळे ती जोर जोरात राक्षसासारखी हसायला लागलेली असते. कामिनीला आता कमळीच्या घरचा पत्ता तर मिळालेला असतो. बघू आता ही कामिनी कमळीच्या घरच्या पत्त्याचं काय आणि कसा वापर करते आणि कमळीच्या आधी ती कमळीच्या घरी जाणार का? तिथे सरू जर तिला दिसली तर काय होणार? कामिनीच्या पायाखालची जमीन सरकणार का? आणि सरू कमळीची आई आहे आणि राजांची बायको आहे हे सगळ्यांना कळणार. मग काय कामिनीचा शोध घेऊन सुद्धा काहीच उपयोग होणार नसतो, कारण कमळी हीच राजांची मुलगी आहे हे सगळ्यांना कळणारच असतं. बघू आता मित्रांनो कामिनीचा शोध कुठे कसा जाऊन थांबतो आणि या शोधाचे काय परिणाम होतात हे जर बघायचं असेल, काय परिणाम होतात, कसे परिणाम होतात, तर बघायला लागणार आपल्याला पुढचा भाग. हा भाग इथेच संपतोय. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद मित्रांनो.